पुणे ड्रग्स प्रकरणात कुरकुंभ एमआयडीसीतल्या ड्रग कंपनीचा पर्दाफाश झाला। या प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांनी देशाची राजधानी दिल्ली आणि सांगलीच्या कुपवाडमध्ये छापेमारी केली आहे। यात 2,500 किलोपेक्षा जास्त ड्रग्सचा साठा जप्त केलाय। इतकंच नाही तर या रॅकेटचे धागेदोरे थेट इंग्लंडपर्यंत पोहोचल्याचंही उघड झालंय। चक्रावून सोडणाऱ्या ड्रग्स प्रकरणाविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट बघूया। ड्रग्सच्या पंचनाम्यासाठी न्यायालय पोलीस आयुक्तालयात, येरवडा कारागृह की ड्रग्सची कार्यशाळा, एमआयडीसी की ड्रग्स निर्मितीचे हॉटस्पॉट। पुण्याच्या कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटरीसह सांगलीच्या कुपवाड्यातून आणि दिल्लीतून जप्त झालेलं थोडं नव्हे तर कोट्यावधींचं ड्रग्स। दिल्लीत जप्त केलेलं ड्रग्स पुण्याच्या दिशेने रवाना झालं। त्या ड्रग्सचं व्यवस्थापन करणारे दिल्लीसह आसपासच्या परिसरातच नव्हे तर थेट लंडनपर्यंत डिलिव्हरी करणाऱ्यांच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या। गुरुवारी रात्रीच संदीप कुमार, दिवेश भूतानी आणि संदीप यादव या तिघा आरोपींना पुण्यात आणलं। दुसरीकडे पुणे आणि सांगलीच्या कुपवाडमधून जप्त केलेलं तब्बल 1700 किलो ड्रग्स आयुक्तालयात ठेवण्यात आलंय। ते न्यायालयात नेणं शक्य नसल्यामुळे न्यायालयालाच आयुक्तालयात यावं लागतंय। पुणे पोलिसांनी ड्रग्सच्या संबंधानं मोठी कारवाई केली। त्यातलं जप्त केलेलं ड्रग्स सध्या पुण्यातल्या पोलीस मुख्यालयामध्ये आणलं गेलेलं आहे। आपण बघतोय की मोठ्या संख्येनं हे जे ड्रग्स आहे ते पुणे पोलिसांनी जे कुरकुंभ असेल, दिल्ली असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या कारवाई केल्या त्यात जप्त केलेला हा ड्रग्सचा साठा आहे। हे एवढं मोठ्या सगळ्या प्रमाणातलं 1700 किलो असलेलं ड्रग्स न्यायालयामध्ये नेता येणार नाही, तिथे त्याचा पंचनामा करणं जरा अशक्य आहे। म्हणून आता न्यायालय या ठिकाणी आलेलं आहे आणि पंचनामा जो आहे तो न्यायालयाकडून केला जातोय। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कोट्यावधी रुपयांचा हा सगळा ड्रग्सचा साठा आणि या सगळ्या ड्रग्सच्या साठ्याला एकत्रितपणे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पंचनामा करण्याचं जे काम सुरू आहे ते न्यायालयाकडून पोलीस मुख्यालयामध्ये सुरू आहे। ललित पाटील प्रकरण आणि कुरकुंभमधून पर्दाफाश झालेल्या प्रकरणाच्या मुळाशी येरवडा कारागृह हा मुख्य धागा आहे। केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप व्हावा, कैदेतून सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये या उद्देशाने गुन्हेगारांना तुरुंगात डांबण्यात येतं। येरवडाच्या बाबतीत मात्र ही आशा आता फोल ठरतेय, कारण या तुरुंगाच्या कैदेत असतानाच ललितनं ड्रग्सचं साम्राज्य बिनबोभाट उभारलं। तर दुसरीकडे कुरकुंभमधील अर्थकेम ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड संदीप धनियानं त्याचीच री ओढली। एनडीपीएसच्या गुन्ह्यात ललित पाटील येरवडा कारागृहामध्ये बंदी होता। उपचाराच्या नावाखाली तो ससून रुग्णालयात दाखल झाला। त्याने भाऊ भूषण पाटील याच्या साथीने नाशकात मेफेड्रोनचं उत्पादन सुरू केलं। फॅक्टरीत तयार झालेल्या ड्रग्सच्या वितरणासाठी त्याने निवडलेला सुभाष मंडल हा साथीदार सुद्धा येरवडा कारागृहातच होता। ललितला ड्रग्स तयार करण्याचा फॉर्म्युला अरविंद कुमार लोहरेने दिला। आता उघड झालेल्या अर्थकेम ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड संदीप धुनिया हा सुद्धा येरवडा कारागृहातच होता। 2016च्या एनडीपीएसच्या कुरकुंभ येथील गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता। सांगलीतून अटक करण्यात आलेला आयुब मकानदार हा देखील त्यावेळेला येरवड्यात होता। अटक झालेले हैदर शेख आणि वैभव माने हे दोघेही देखील त्याच कारागृहात कैदी होते। येरवडा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर या सर्वांनी पुन्हा ड्रग्ज निर्मिती आणि तस्करी सुरू केली। या प्रकरणात नायजेरियन नागरिकांची या माफियांनी हात मिळवल्याचं आणि ड्रग्ज परदेशी एक्सपोर्ट होत असल्याचं सुद्धा समोर आलंय। ललित पाटील आणि त्याच्या समोर आलेल्या ड्रग्ज रॅकेटची सगळ्यांना कल्पना आहे, पण पुण्याच्या कुरकुंभमधील ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाइंड संदीप धुनिया कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत। त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढल्याचंही बोललं जात आहे। आता जाणून घेऊया की नेमका कोण आहे संदीप धुनिया। मूळचा बिहारमधील पाटण्याचा रहिवासी असलेला संदीप इंग्लंडचा नागरिक आहे। 2016 साली कुरकुंभमध्ये ड्रग्ज प्रकरणी DRIने त्याला पकडलं होतं। त्यावेळेला त्याची रवानगी येरवडा तुरुंगात झाली होती। ब्रिटिश नागरिक असल्यामुळे त्याला ब्रिटन म्हणजेच इंग्लंडमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज भासत नाही। त्याचाच फायदा उठवत तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट बिनबोभाट चालवत होता। भारतात ड्रग्ज निर्मिती करून लंडनला पाठवत होता। 30 जानेवारी 2024ला तो बिहारच्या पाटण्यातून बॉर्डर ओलांडून नेपाळमध्ये गेला। तिथून काठमांडू विमानतळावरून तो कुवेतला पसार झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पुणे पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसी सारख्या कारखान्यात सुरू असलेल्या फॅक्टरीचा पर्दाफाश केला। त्यानंतर महाराष्ट्रातील एमआयडीसीतील कारखाने संशयाच्या भोवऱ्यात आलेत, कारण आतापर्यंत कारवाई झालेले ड्रग्ज निर्मितीचे अनेक कारखाने हे एमआयडीसीतच असल्याचं दिसतंय। त्यात ही धक्कादायक बाब अशी की ज्या शहराच्या हद्दीत हे उद्योग सुरू होते त्याची कुणकुण पोलिसांना, खबऱ्यांना किंवा इतर यंत्रणांना अजिबात कशी लागली नाही हा प्रश्न आहे। पसार झाल्यामुळे दुनियामुळे आंतरराष्ट्रीय कनेक्शनमुळे चिंता वाढल्यात, त्यामुळे त्याला लवकरात लवकर बेड्या पडणं गरजेचं आहे।
पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर गुरुवारी एनसीबीच्या पथकाने पुण्यामध्ये धडक दिली. त्यांनी या सर्व प्रकरणाची पुणे पोलिसांकडून माहिती घेतलेली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर खुद्द ही सर्व माहिती घेण्यासाठी पुण्यामध्ये आले होते. त्याचबरोबर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने देखील या संपूर्ण प्रकरणाची आता माहिती घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. कारण की पुणे पोलिसांनी पुण्यात छापे मारल्यानंतर कुरकुम एमआयडीसीमध्ये हे अंमली पदार्थ तयार करण्यात येत होते. हे मेफेड्रॉन दिल्लीमध्ये पाठवलं होतं आणि दिल्लीमध्ये जाऊन पुणे पोलिसांनी ही कारवाई करून कोट्यवधी रुपयाचं मेफेड्रॉन जप्त केलं. खरं तर आतापर्यंत या ज्या मोठ्या कारवाई झाल्या अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये, त्याचं जे टेरर फंडिंगसाठी उपयोग केला जातो आहे का, त्याचबरोबर हवाला रॅकेट मार्फत हे पैसे कोणत्या देशातनं फिरवले जात आहेत, अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस आता या अनुषंगाने देखील तपास करत आहेत. ललित पाटील प्रकरणामुळे चर्चेत आलेलं पुणे पुन्हा या प्रकरणामुळे चर्चेत आलंय. त्याचं राजकारणात पडसाद उमटताना दिसत आहेत. विरोधकांनी सरकारवर टीका करत प्रश्न उपस्थित केले. ड्रग पकडलं खरं तर कदाचित गेल्या काही महिन्यांमध्ये ते ड्रगचं उत्पादन सुरू झालं असावं आणि त्यातलं काही तुम्ही आत्ता पकडलं. मग आधी उत्पादन सुरू कसं झालं, लोकात गेलंय किती, लोकांमध्ये सेवन वाढतंय कशाला. म्हणजे तुम्ही दूध प्रकल्प गुजरातला, मोठे मोठे प्रकल्प गुजरातला, इथं जे काही पाणी गुजरातला, आणि मग इथल्या लोकांची युवा पिढीची ताकद कमी करण्यासाठी इथं ड्रग मुद्दामून कुणीतरी वाढवतंय का, की ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आंतरराष्ट्रीय टोळे ह्यामध्ये कारणीभूत आहेत. आणि पुण्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये पंजाब नंतर पुणे हे अंमली पदार्थांमध्ये व्यसनाधीन होताना आपल्याला दिसतंय. आणि काल जो आरोपी पकडला तो एक परदेशी नागरिक पकडला. म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये, या पुण्यामध्ये, या सोमवारपेठेमध्ये, या घरापर्यंत हे अंमली पदार्थाचे टोळ्याचे विक्रेते पोचले. आणि एक ललित पाटील नाही तर अनेक ललित पाटील आज कारणीभूत आहेत. आज सगळीकडे परिस्थिती काही वेगळी नाही. ड्रगचा प्रचंड सुळसुळाट आहे आणि आम्ही सारखं वारंवार सांगतोय की महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. फार मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेली. विरोधकांच्या टीकेला उत्तर देत जर या संदर्भात काही पुरावे असतील तर सरकारला देण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचा तपास हा माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे अतिशय लक्ष देऊन करताय. आणि यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडे काही पुरावे असतील, काही माहिती असतील तर हवेमध्ये बार न करता आपण ते पुरावे देवेंद्रजींना द्यावेत. कोट्यावधीच्या या प्रकरणाचे आणखीन धागेदोरे पुणे पोलीस तपासतायत. त्यामुळे आणखीन कोणाकोणाला बेड्या पडतायत, देश विदेशात कुठे कुठे या ड्रग्ज रॅकेटचं सिंडिकेट ऍक्टिव्ह होतं, या प्रश्नांसह दुनियाला बेड्या कधी पडतायत आणि त्यानंतर काय खुलासे होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल, अशोक मोराळेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.